आता गणेश चौकीतला जायचा प्रयत्न करतोय, पण मला वाटत नाही इथे केवढी भयंकर गर्दी आहे. काय भावेश, काय म्हणतील? हो, मलाही तसंच वाटतं, कारण की आपल्याबरोबर आहे मालवणी लाईफची लकी कांबळी. आणि आगमनाला यावर्षी लकी तू मुंबईत आलायस आणि कसं वाटतं आत? या निमित्तानं आपली चित्रकोटीतली सगळी जुनी मंडळी भेटतात, मित्र परिवार भेटतो. असं आगमन पूर्ण मुंबई महाराष्ट्रात होत नाही. असं हे चिंतामणीचं एक विशेष असं आकर्षण आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुशांत जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत ते म्हणजे आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याकरिता. तर मित्रांनो, चिंतामणीचा आगमन सोहळा हा गणेश टॉकीज इथून चालू होणार आहे. तर आपण सुद्धा आता तिथेच जाणार आहोत. तुम्ही सुद्धा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला नक्की लाईक, कॉमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारची बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑल वरती क्लिक करा, जेणेकरून आपला व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघता येईल. चला तर मग जास्त वेळ काही बोलूया नको, थेट जाऊया चिंतामणीच्या आगमन सोहळ्याकरता. मित्रांनो, आता आपल्याबरोबर मास्टर सोल्युशन. तर इथे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती लाइटिंग आहे, जी आपल्याला रात्रीत दिसेल. तर दरवर्षी लाइटिंग करतात, तर यावर्षी सुद्धा करतात. चिंतामणी रथयात्रेत 2024 मध्ये सर्वांनी यायचं आहे. चिंतामणी रथयात्रा 2024 सुरू झालेला आहे. तरी सर्व भाविकांनी, गणेश भक्तांनी कृपया चिंतामणी नगरीत येऊन आनंद लुटावा. तर मित्रांनो, गणेश टॉकीजला जाताना मला भेटले अमर जाधव, राजेश दानकर, त्याचबरोबर मेकअप आर्टिस्ट भावेश अश्चनकर सुद्धा होता. मी आता गणेश चौकीतला जायचा प्रयत्न करतोय, पण मला वाटत नाही इथे केवढी भयंकर गर्दी आहे. काय भावेश, काय म्हणतील? हो, मलाही तसंच वाटतं, कारण की समोरची गर्दी बघून आपण तिकडनं जाऊ शकतो हे मला शक्य वाटत नाही. बघूया आता काय गाडीवर जाणार आहोत आम्ही. तर मित्रांनो, आम्ही आलो गणेश टॉकीजला आणि मला तिथला छोटा शौमिक जो डान्स करत होता आणि आम्ही येऊन पोचलो आता ह्या स्टेजवरती. आणि तिथूनच आपण बघितलं की असंख्य चिंतामणी भक्त हे चिंतामणी आगमनासाठी आले होते आणि ढोल ताशाने सुद्धा त्यांचं वादन चालू केलं होतं. तर गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी चिंतामणी भक्तांनी अधिकच गर्दी केली होती चिंतामणीच्या आगमनाकरता. तर मित्रांनो, ह्या आगमनाच्या गर्दीमध्ये मला भेटला प्रणित आणि त्याचबरोबर भेटलं तर म्हणजे गावडे. तर आम्ही सगळे ह्या स्टेजवरतीच उभे होतो. त्याचबरोबर आम्हाला आता इथे चिंतामणी आपला चिंचपोकळीच्या ब्रिजवरती येतोय अशी घोषणा इथे असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांनी केली आणि एकच जल्लोष, एकच उत्साह इथे बघायला मिळाला. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात चिंतामणी आपला गणेश टॉकीजच्या दिशेने येईल आणि आपल्याला यंदाचं चिंतामणीचं दर्शन होणार आहे. आणि हळूहळू चिंतामणी हा गणेश टॉकीजच्या दिशेने आल्यावरती एकच जल्लोष, एकच उत्साह झाला. तर चिंतामणी गणेश टॉकीजला आल्यावरती संपूर्ण चिंतामणी नावाने गणेश टॉकीज धुमधुमून गेलं होतं. तर आपण इथे बघू शकतो की असंख्य चिंतामणी भक्त हे चिंतामणीच्या दर्शनासाठी इथे आलेले होते आणि ह्या आगमन सोहळ्यात ते सहभागी झाले. खरं तर गणेश टॉकीज इथूनच चिंतामणीचा आगमन सोहळा चालू होतो. तर आपण बघतोय की ह्या वर्षीची ही चिंतामणीची सुंदर मूर्ती. चला तर मग भेटूया आपण आपल्या चिंतामणी नगरीत संध्याकाळी. चिंतामणी आगमनची मिरवणूक ही चिंतामणी नगरीत दाखल झाली आणि चिंतामणी भक्तांचा उत्साह आता अधिकच शिगेला पोचला. आपलं बेरीगेड आपला आणि कार्यक्रम खराब नाही करायचा आपला. ते बेरीगेडवर क्लिक करायचं आणि म्युझिक, संगीत. तर मित्रांनो, चिंतामणीची मिरवणूक ही आता डॉक्टर कंपाऊंडच्या आपल्या गेटजवळ येत होती. त्याचबरोबर आपण इथे बघू शकतो की सोनू मोनू बीट्स यांनी सगळ्यांना आपल्या तालावरती नाचवायला सुरुवात ही संध्याकाळपासूनच केली होती. तर आता आपण काही बघणार आहोत त्यातले क्षण.
आला आगमनाधीश हा चिंचपोकळीचा चिंतामणी माझा. आला आगमनाधीश हा चिंचपोकळीचा चिंतामणी माझा. शतक महोत्सवाचा राजा हा चिंतामणी माझा. शतक महोत्सवाचा मित्रांनो, मला सुद्धा नाचण्याचा मोह काही आवरता आला नाही, म्हणून मी आता दाखवणार आहे माझ्या डान्सची एक छोटीशी झलक. तर या आगमन सोहळ्यात मला भेटले डोंगरीच्या राजाचे सचिव उमेश जोंगरे. डोंगरीचा राजा या मंडळाचे सचिव आहेत. तर मला सांगा, चिंतामणीच्या आगमनाबद्दल तुम्हाला काय वाटलं आहे? या आगमनासाठी अख्खी मुंबापुरी तसेच महाराष्ट्र राज्याचे जे गणेश भक्त आहेत ते पूर्ण वर्षभर वाट बघत असतात. या आगमनाची ख्यातीच वेगळी आहे. हे आगमन एक शिस्तबद्ध आगमन आहे. आगमन पूर्ण मुंबई महाराष्ट्रात होत नाही. असं हे चिंतामणीचं एक विशेष असं आकर्षण आहे. या देवाचं, या बाप्पाचं एक विशेष एक आकर्षण आहे. आणि आपली केवढी गर्दी आहे ते फक्त त्याला एक झलक, त्याचं एक दर्शन घेण्यासाठी. आणि मी सुबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मालक सचिव विनोद झुंगरे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो. आला आगमनाधीश हा चिंचपोकळीचा चिंतामणी माझा. आला आगमनाधीश हा चिंचपोकळीचा चिंतामणी माझा. शतक महोत्सवाचा राजा हा चिंतामणी माझा. शतक महोत्सवाचा राजा हा चिंतामणी माझा. तर मित्रांनो, हळूहळू चिंतामणीचा रथ हा चिंतामणी मंडपात दाखल झाला आणि ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की विविध रंगाच्या लाईट्समध्ये चिंतामणीचं रूप हे अधिकच निखरून येत होतं. आगमन सोहळा संपल्यानंतर मला भेटला तो म्हणजे आमचे मित्र आणि मुळातच चिंचपोकळीकर असलेले आणि आता मालवणमध्ये स्थायिक असलेले लकी कांबळी. आपल्याबरोबर आहे मालवणी लाईफची लकी कांबळी. आणि आगमनाला यावर्षी लकी तू मुंबईत आलायस आणि कसं वाटतं, आता आगमन सुद्धा पार पडलेलं आहे. तर सोहळा असतो हा, आणि या सोहळ्याला मी दरवर्षी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो. की या निमित्तानं आपली चिंचपोकळीतली सगळी जुनी मंडळी भेटतात, मित्र परिवार भेटतो आणि तोच एक आनंद असतो. त्यामुळे मी दरवर्षी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतो. नंतर पुन्हा मी उद्या मालवणला जाणार आणि पुन्हा 7व्या-8व्या दिवशी गणपतीच्या पुन्हा उपस्थित राहणार आणि मग विसर्जन करून पुन्हा गावाला जाणार. तर असा माझा दरवर्षीचा ठरलेलं शेड्यूल असतं आणि खूप धमाल मस्ती असते. शिस्तप्रिय कार्यक्रम असतो. जर तुम्ही बघितलं तर अल्लोड गर्दी असते आणि ही गर्दी कंट्रोल करून शिस्तीने हा सगळा कार्यक्रम साजरा केला जातो. तुम्ही देखील जे व्हिडिओ सबस्क्रायबर आहेत किंवा व्हिडिओ बघणारे जे प्रेक्षक आहेत त्यांनी देखील या उत्सवाला, मी तर उत्सवच म्हणेन, उत्सवाला तुम्ही नक्की उपस्थित राहा.